नमस्कार, मी सुप्रिया तुमचं स्वागत करते इझी कुकिंग विथ सुप्रियामध्ये। आणि खूप दिवसांनी आज मी रेसिपी टाकते आहे। रात्रीची वेळ होती, काय करायचं, स्वयंपाक काय करायचं काही सुचेना। मग काय केलं, तांदूळ होते, भाज्या पण अशा पुरेशा नव्हत्या की मसाले भात किंवा पुलाव वगैरे काही करायचं। मग सरळ सरळ काय केलं, टोमॅटो कापला, कांदा कापला, मिरची घेतली, त्यानंतर 4-5 लसणाच्या कळ्या आणि सोया चंक होते, तर सोया चंक भिजायला टाकलेले होते। तोपर्यंत सोया चंक भिजेपर्यंत इथे मी राईस फोडणी घालून देते। तर राईसमध्ये काही नाही, फक्त मी तेल टाकलेलं आहे। त्यानंतर चॉप केलेला कांदा, टमाटर टाकणार आहे, थोडा परतून घेणार आहे। कांदा थोडा परतला की मग टाकायचं आपल्याला टोमॅटो आणि हिरवी मिरची। आता टाकून घ्यायची थोडी हळद, त्यानंतर थोडं तिखट, हिरवी मिरची घातली होती त्यामुळे। आणि मी तिखट फार कमी वापरते कारण मुलं असतात, तर मुलांमुळे मी कमीच तिखट घालते। आणि टाकायचं आहे थोडा हिंग। हिंग घालून परत एकदा करायचं आहे छान असं मिक्स। फोडणी छान आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे पहा, माझ्याकडे मसाला होता वाटलेला, त्यामध्ये मी कांदा, टमाटर, थोडं ओलं सुकं खोबरं, त्यानंतर खसखस आणि लसणाच्या काही पाकळ्या, असं माझ्याकडे भाजीसाठी बनवलेलं वाटण होतं। मग मी वेळेवर काय केलं, ते वाटण पण ह्याच्यामध्ये टाकून दिलं। खूप टेस्टी होतं हा राईस, नक्की ट्राय करा तुम्ही। एकदम जुगाडू राईस बनवला आहे, पण खूप टेस्टी झाला होता। त्यानंतर नॉर्मल आपले तांदूळ घ्यायचे, मी साधे जे तांदूळ वापरते, काली मुछच वापरला इथे। बासमती घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता। आणि अगदी परतवून घ्यायचं, कोरडाच या राईसला थोडं परतवून घ्यायचं। 1-5 मिनिट छान परतवलं की मग आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे थोडं कोथिंबीर आणि मीठ, आणि त्यानंतर पाणी टाकून कुकर लावून द्यायचं आहे। 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहे। आणि कुकर होईपर्यंत आपल्याला सोया चंक आहे ते तळून घ्यायचे आहे। आता कुकर इथे लावून दिलेला आहे मी। 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आणि व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज पहिले एक लाईक करा, त्यानंतर आपण पुढे जाऊया। इथे सोया चंक भिजत घातलेले होते,
आणि हे भिजले छान, लगेच भिजतात. छोटे सोया चंक होते. काही गरम पाणी वगैरे टाकायची गरज नाही, नॉर्मल पाण्यातच ते भिजतात. आता याला मी छान पिळून घेते आणि डायरेक्ट कढईमध्ये टाकते आणि क्रिस्पी असं तळून घेते. जेव्हा आपण हे पुलाववर टाकतो ना, तेव्हा खायला जेव्हा तोंडात येते खूप टेस्टी लागतं. मुलांना तर खूप आवडतं. असेही तुम्ही खाऊ शकता थोडं तिखट मीठ टाकून, किंवा असं कोरडंही तुम्ही खाल्लं तर हेल्दी पण आणि टेस्टी पण. तर चला मी सगळे सोया चंक तळून घेते. सोया चंक तळून होईपर्यंत राईस पण इथे राईस पण इथे छान रेडी झाला आहे. सॉरी, बोलण्यात थोडी गडबड होते. आणि आता मी याला सर्व करून घेते. सर्व करताना चिरलेला टोमॅटो, त्यानंतर छान अशी काकडी आणि कांदा याच्यासोबत सर्व करणार आहे. आणि सोबतीला मी घेतलेला आहे, मी कढी पकोडे बनवले होते, तर कढी पकोडे पण ठेवणार आहे. आणि असा जुगाडू राईस तयार झालेला आहे. तर तुम्हाला रेसिपी अगदी झटपट अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया.